माझ्या प्रेग्नेन्सीच्या 7व्या महिन्यापर्यंत येईपर्यंत ना माझ्या सगळ्या सवयी चेंज झाल्या, अगदी खाण्यापिण्यापासून ते राहणीमानापर्यंत. पण ही गोष्ट ना माझी कायम कॉन्स्टंट राहिली, ती म्हणजे संत्री खाणं. अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी रोज एक तरी संत्री खातेच आणि याचा मला ना वॉमिटिंगसाठी पण खूप फायदा झालेला आहे. त्यानंतर गावावरून येताना ह्या ज्या चिंचा आणल्या होत्या ना त्या मी रोज एक दोन करून आता संपवतीये. खरं तर आणल्या होत्या घोळ बनवण्यासाठी, पण ते काय बनवणं माझ्याच्याने झालं नाही. मी सगळं आता खाऊनच संपवतीये. तर देवपूजा करून घेतली, तेव्हा पुढे छोटीशी का होईना मी रांगोळी काढतच असते आणि रोज वेगळं वेगळं काय काढायचं म्हणून आहे ना जे मनात येईल ते काढते. आणि या वेळेला असं काहीतरी सुचलं होतं, तुम्ही सुद्धा तुमच्या देवाऱ्यापुढे ट्राय करा. त्यानंतर जायचं होतं मला बाहेर आणि आजकाल ना अशा एकाच पॅटर्नचे ड्रेस मला खूपच जास्त आवडायला लागलेत आणि ते मला छान पण दिसतात असं मला तरी वाटतंय. त्यानंतर गेलो होतो सुपर मार्केटमध्ये, घरातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी संपल्या होत्या त्याच घ्यायच्या होत्या. बाकी डाळी वगैरे तर घरामध्ये होत्या त्यामुळे त्या तर काय मला घ्यायच्या नव्हत्या. आणि जेव्हा पण आम्ही इथं खाऊच्या सेक्शनला येतो ना त्यावेळेला ह्यांना असं वाटतं की मी खूपच जास्त खर्च करते. पण तुम्ही लोक बोलता ना की मैद्याच्या आणि बेकरीच्या गोष्टी जरा कमी खात जा, त्यामुळे यावेळेला फक्त एक बिस्किट पुडा घेतलेला आहे. आणि शॉपिंगच्या बाबतीत तर मी इतकी चुजी आहे ना की मला इतका वेळ लागतो आणि माझ्यासोबत आकाश खूपच वैतागून जातात. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.